नमस्कार, मी केशव रामकृष्ण नेवरगावकर, सभासद तांबडी योगेश्वरी यांच्याबरोबर आज आपल्याबरोबर ऑनलाईन संवादमालेचे चौथं पुष्प आहे. आणि असं म्हटलं जातं की साऊंड माइंड स्टेज इन साऊंड सोल. तर बेसिकली आपण सर्वप्रथम शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली की त्यांनी प्रत्येक संकटांना अपॉर्च्युनिटी बघून कसं त्याच्यातनं आपण मार्ग काढत गेले. तसंच आपण टिळकांची पुण्यतिथी शताब्दी वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातली एक चर्चा घेतली. काल आपण मानसिक स्वास्थ्याबद्दल बोललो आणि मानसिक स्वास्थ्यामध्येही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर शरीर तंदुरुस्त असेल, हेल्थ इज वेल्थ जसं आपण म्हणतो, तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याकडे व्यायाम संस्कृती जी आहे याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे. यासाठी आपण हे आजचं आपलं जे चौथं पुष्प आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल डॉक्टर कौस्तुभ राडकर, जे स्वतः आयर्नमॅन आहेत. त्यांनी 7ही खंडांमध्ये आयर्नमॅनच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारताचं नाव खूपच उज्ज्वल केलेलं आहे. त्यांनी 25 वेळा ही आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण केलेली आहे. आणि तसंच एक अल्ट्रा आयर्नमॅन, जी सगळ्यात टफ आयर्नमॅन असते, त्याच्यावरतीही त्यांनी काम केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनंच व्यायामाचं महत्त्व आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक होणारे फायदे याच्याबद्दल चर्चा करूया. तर सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो यासाठी की सरांनी 1 मिनिटाचाही वेळ न घालवता गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे म्हणल्यावरती लगेच होकार दिला आणि त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधनं पण आपल्यासाठी वेळ दिला. त्याच्यामुळे खरंच सर धन्यवाद. ऑफकोर्स. तर तुमच्याकडनं सर आपण या मुलाखतीची सुरुवात करूया. तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा जो तुम्ही क्षेत्र निवडला आयर्नमॅन आणि तुमचा हा जो काय प्रवास होता याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही सांगाल का? उदाहरणार्थ तुमचं रोल मॉडेल काय होतं, तुम्ही हा प्रकारच का निवडला, वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही ही गोष्ट चालू केली? माझा जन्म पुण्यातला आहे. आपण आता ज्या ऑफिसमध्ये बसलो तिथे मी वाढलेलो आहे. इथनं साधारणतः 400 मीटरवर टिळक टँक होता. सो आईबाबांची अशी इच्छा होती की स्विमिंग हे लाईफ सेव्हिंग स्किल आहे आणि म्हणून माझ्या बहिणीला आणि मला स्विमिंग प्रोग्राममध्ये त्यांनी घातलं होतं. सो आम्ही चालत जायचो 400 मीटर. साधारणतः 89-90 सालची गोष्ट आहे. पहिले 2-3 वर्ष आम्ही स्विमिंग हा छंद म्हणून बघतो, हॉबी. आणि मग नंतर मला त्याच्यात मेडल्स मिळायला लागले. मग मी पुण्याला रिप्रेझेंट केलं, तसंच महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं. 95 साली पहिल्यांदा मला गोल्ड मेडल मिळालं नॅशनल्सला. मग त्याचं एक ॲडिक्शन झालं की तुम्हाला कुठल्याही गोष्टीत गोल्ड मेडल, ते यश मिळतं, ते जे चांगले स्पोर्ट्समन असतात त्यांना दे ऑलवेज वॉन्ट मोर. आणि मग तसं एक करत मी 97-98 साली पहिल्यांदा भारताला रिप्रेझेंट केलं. आणि 2000 साली मला अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिपची ऑफर दिली होती. मग 2001 ते 2004 मी त्या युनिव्हर्सिटीसाठी पोहलो. आणि मग फिटनेस कसा ठेवावा हा प्रश्न माझ्यासमोर होता. स्विमिंगचं करिअर संपलं होतं. मग ठरवलं की मॅरेथॉन पळाव्या. म्हणून मग 2006 आणि 2007 मी अमेरिकेत न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन, जी खूप प्रेस्टिजियस आणि फेमस आहे, ती पळालो. आणि त्याच्यानंतर मला आणखीन काहीतरी चॅलेंज पाहिजे होतं. सो स्विमिंग चांगलं होतं, रनिंग चांगलं होतं, म्हणून माझे काही मित्रमैत्रिणी मला म्हणाले की आयर्नमॅन नावाची स्पर्धा आहे, आत्तापर्यंत कोणी भारतीय नाही त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. तुझं स्विमिंग चांगलं आहे, जे बऱ्याचशा लोकांना स्विमिंगमध्ये अडचण येते त्याचं तुला अडचण नाही. मॅरेथॉन पळून झाल्यात त्यामुळे त्याची अडचण नाही, फक्त सायकलिंगचा विषय. मग मी त्याच्यावर रिसर्च केला आणि मी म्हटलं जसं भारतात कोणीच नव्हतं ज्यांनी ही आयर्नमॅन रेस पूर्ण केली होती, म्हणून एक युनिक चॅलेंज मी स्वतःला द्यायचं ठरवलं. 2008 मी 26 वर्षाचा होतो. तेव्हा नोव्हेंबरमध्ये ॲरिझोनामध्ये तो इव्हेंट होता, 21 नोव्हेंबरला. आणि तेव्हा पहिल्यांदा मी आयर्नमॅन ही शर्यत पूर्ण केली. मग परत मी म्हटलं तसं की कुठल्याही गोष्टीचं व्यसन माणसाला लागतं आणि हे फिटनेसचं व्यसन लहानपणीपासूनच लागलं होतं. त्यामुळे 1 करून थांबायचं नव्हतं. मग 1 करून त्याचा 5चा गोल झाला. 5 झाल्यावर असं वाटलं की 10 करू. 10 केल्यावर असं लक्षात आलं की जगात 4 का 5च लोक आहेत ज्यांनी 6च्या 6 खंडांवर आयर्नमॅन पूर्ण केले आणि कोणीच भारतीय नाही ऑब्व्हियसली. म्हणून मग ते टार्गेट अचीव करायला लागलं. मग त्याच्यानंतर असं वाटलं की आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिपला आतापर्यंत कोणी भारतीय क्वालिफाय झालेलं नाही, मग व्हाय नॉट डू दिस. मग 2017 ते अचीव झालं. आणि मग असं आलं की 17-18 हा नंबर काय
कुठल्या गोष्टीतनं रिटायर होण्यासारखा नाही. म्हणून म्हटलं की 25 ती सिल्वर ज्युबिली आहे, ते जगात खूप कमी लोकांनी केलं, म्हणून मग 25चं टार्गेट स्वतःला दिलं. तर ते सुदैवाने यावर्षी एकतर परिस्थिती आपली खूपच गंभीर झाली, पण मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये आमचा इव्हेंट 6 मार्चला सक्सेसफुली झाला. ती शेवटची आयर्नमॅन होती जगभरातली. त्याच्यानंतरची परिस्थिती काय सगळ्यांनाच माहिती आहे. सो बहुतेक गणपती बाप्पाचीच इच्छा होती की 2020मध्ये माझ्या 25 आयर्नमॅन पूर्ण व्हाव्या. अच्छा. पण मग यामध्ये तुम्ही म्हणजे एक तुम्हाला व्यसन होतं व्यायामाचं, किंवा तुम्हाला लहानपणापासून जसं तुम्ही म्हटलं की स्विमिंगसाठी तुम्हाला उपलब्धता होती, पण या व्यतिरिक्त तुम्ही हे म्हणजे व्यायामाचं व्यसन जडण्यामागचं कारण काय होतं? असं त्यात कारण असंच काही नाही आहे. कारण की म्हणजे आमच्या घरीच व्यायामाची एक काय म्हणता येईल मला कल्चर एक डेव्हलप झालेलं आहे की आई आणि बाबा दोघंही त्यांचा सकाळी नियमितपणे व्यायाम करतात. मी करतोच, माझा काका राहतो आमच्याकडे, तो करतोच. सो असं काही नाही आहे की आम्ही असं बघतो की आता 1 तास कसा काढायचा व्यायामासाठी. ते आमच्या पार्ट अँड पार्सल झालेलं आहे लाईफचं. प्लस मी कॉम्पिटेटिव्ह स्पोर्टिंगमध्ये लहानपणी असल्यामुळे माझ्यासमोर बरीच उदाहरणं होती की माझ्याबरोबरचे जे ॲथलीट्स होते त्यांनी काही ना काही कारणामुळे व्यायाम बंद केला आणि मग त्याचे दुष्परिणाम त्यांना दिसायला लागले. ते मला स्वतःच्या बाबतीत होऊन द्यायचं नव्हतं. म्हणून हा एक माझ्या लाईफस्टाईलचा पार्टच झाला आहे. आणि म्हणजे दिवसातनं 1 तास तर व्यायाम माझा आता मागचे 30 वर्ष तर होतोच आहे. अच्छा, हरकत नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये रोल मॉडेल कोण होते? जर आपण आयर्नमॅनबद्दल बोललो की जसं तुम्हाला ह्यातनं म्हणजे एक तर ही स्पर्धा होती, तुम्ही स्विमिंग करायला लागला, त्याच्यानंतर तुम्ही मॅरेथॉन केली आणि मग तुम्ही सायकलिंगकडे वळला. पण हे असं करावं म्हणून कोणतरी रोल मॉडेल होतं का तुमचं? रोल मॉडेल असंच एक कोणी नव्हतं, कारण माझे बरेच मित्रमैत्रिणी होते ज्यांनी स्पर्धा एकदम सक्सेसफुली पूर्ण केली होती. आणि असे काही होते जे प्रोफेशनल्स होते त्याच्यामध्ये. सो असं एक रोल मॉडेल असंच कोणी नव्हतं. खूप अशी लोक होती जी माझ्यासारखीच होती, ते काम सांभाळून अभ्यास सांभाळून हे इव्हेंट्स करत होते. त्यामुळे खरं म्हटलं तर तेच माझे रोल मॉडेल्स. बरं, हरकत नाही. मी आत्ता बघितलं तुमच्या फोटोच्या शेजारी तुम्ही सगळे तुमचे मेडल्स गणपती बाप्पाच्या फोटोच्या शेजारी लावले. तर गणपती बाप्पा आणि तुमचं नातं ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खूप जुनं नातं आहे. एक तर माझ्या आजोबा वसंत टॉकीजला राहायचे. अच्छा. सो तुम्हाला जुनं म्हणजे आता तुमचं मंडळ, कसबा, दगडूशेठ हे सगळेच त्यांच्या घरापासून परत मी म्हटलं तसं 200 मीटर पण अंतर नसेल. सो मी त्यांच्याबरोबर लहानपणीपासून सगळ्या मंडळांना जायचो. माझ्या बाबांचं ऑफिस लक्ष्मी रोडला आहे. सो लक्ष्मी रोडला आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये रात्रभर जाऊन बसायचो मिरवणूक बघायला. माझी प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे. दगडूशेठचे जे जुने अध्यक्ष होते, मला लहानपणी इव्हेंटला जायला की भीती वाटायची. तर तेव्हा त्यांनी मला असंच सहज सांगितलं होतं. एक दिवशी बाबांबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते, म्हणून बसले होते. म्हणले की काय नाही, जय गणेश म्हणायचं आणि उडी मारायची. आणि मी बहुतेक वयाचं 9 किंवा 10 वर्ष असेल. सो तेव्हापासून ते फॉलो केलेले, बऱ्याच चतुर्थी केलेल्या आहेत. म्हणलं जसं गणपतीत जर आमच्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो, गौरी असतात आजोबांकडे, त्यामुळे ते 10 दिवस त्याचं कम्प्लीट डिवोशनने आम्ही ह्याच्यात लागलेलोच असतो. आणि तुम्ही म्हणलात तसं की गणपतीसाठी असेल आणि सामाजिक कार्यासाठी असेल तर मी कधीच नाही म्हणत नाही. त्यामुळे 1 मिनिट पण माझ्या मतेने जरा जास्तच वेळ लागला. यू काउंट इन मिली सेकंड्स. म्हणजे आज सकाळीच आम्ही म्हणलं तसं की दरवर्षी आम्ही माझे रॅटसॉंग कोचिंग जे आमचा ठरलेलं असतं की 1 दिवस आम्ही सगळे मानाचे गणपती आणि मंडई आणि दगडूशेठ ह्याचं पळत पळत दर्शन घेतो. यावर्षी सिच्युएशनमुळे आम्हाला ग्रुप रन करता आलं नाही, तरी आम्ही 4-5 जण आज सकाळी आमचं ठरल्याप्रमाणे सकाळी 5:30ला निघून आमचं दर्शन करून आलेलो आहे. अरे वा, ही एक आज गौरी आगमनाच्या दिवसांनी जर आपण बघितलं तर हे वन ऑफ द थिंग्स दॅट वी हॅव डन. मी मागच्या वर्षी रिकलेक्ट करतो की तुम्ही येऊन तुमचा ग्रुप येऊन मानाचे जे 5 गणपती आहेत आणि दगडूशेठ, मंडई आणि इतर प्रमुख मंडळ आहेत त्याच्याबद्दल तुम्ही एक छोटीशी मॅरेथॉन नाही म्हणता येणार, पण एक 3 किलोमीटर किंवा 3.5 किलोमीटरचा एक रन केली होती. साधारणतः एक 8 किलोमीटरचा रन होतो. ओके. ते आमचा आता 2015 पासूनच रिच्युअल आहे. ओके. जे येतील ते येतील, त्याला आग्रह नसतो, पण बरेचसे लोक येतातच त्याच्यासाठी. गुड गुड. आता तुम्ही भारताला आपल्या रिप्रेझेंट केलेलं आहे,
तर आपल्याकडचे जर व्यायाम संस्कृती जर बघितली तर तुम्हाला असं काय फरक जाणवतो की भारतामध्ये व्यायाम संस्कृती आहे का, जशी परदेशामध्ये फिटनेस किंवा डाएट लोक हेल्थ कॉन्शियस असतात, तर तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? मागच्या 8 ते 10 वर्षात त्याच्यात खूप बदल झालेला आहे. आधी व्यायाम म्हणजे सकाळी चालायला जाणं किंवा थोडंफार जिममध्ये जाणं असा आपला दृष्टिकोन होता. डाएटवर आपल्या लोकांचं कधीच लक्ष नव्हतं आणि अजूनही 100% नाही आहे. आणि त्याच्यात वाईट मानून घेण्यासारखं काही नाही आहे, पण अशी हे सत्य परिस्थिती आहे. बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही कम्पेअर केलं तर युरोप किंवा अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया, तिथेही असे 2 कॅटेगरीजचे लोक असतात की जे खूप फिटनेस ओरिएंटेड असतात आणि अदर एंड ऑफ द स्पेक्ट्रम म्हणजे खूपच अनफिट, ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स च्या एक्सरसाइज न केल्यामुळे होतात तसे असतात. तसा काहीसा आपला कौल चालू झाला होता. म्हणजे 2010-2012मध्ये आपण डायबिटीज आणि हायपरटेन्शनचं वर्ल्ड कॅपिटल होणार की काय अशी परिस्थिती होती. सुदैवाने आपल्या इथे बरेच मॅरेथॉनचे इव्हेंट्स व्हायला लागले की 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटरचे रन व्हायला लागले, ज्यांनी लोअर मिडल क्लास लोकांना एक ॲव्हेन्यू मिळाला. प्लस सोशल मीडियाचं आगमन जास्त व्हायला लागलं की त्याचा प्रभाव जास्त व्हायला लागला की शनिवार रविवार इव्हेंट आहे, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मेडल घेतलं आहे, त्याच्याबरोबर फोटो टाकला आहे, सो आता मलाही ते करायला पाहिजे. म्हणून थोडीफार ती संस्कृती जागरूक व्हायला लागली. पण अजूनही त्याच्यात कमतरता खूप आहे की खूप लोक फक्त त्या इव्हेंटसाठीच प्रॅक्टिस करतात, जे अतिशय चुकीचं आहे. की व्यायाम कसा करायला पाहिजे तर तो आठवडाभर करून मग शेवटच्या दिवशी तुम्ही तो इव्हेंट करायला पाहिजे. आपल्या इथे उलटं होतं, आठवडाभर लोक काहीच करत नाहीत, शेवटच्या दिवशी फक्त इव्हेंट करतात. लोक फक्त रनिंग किंवा सायकलिंग किंवा एखादी गोष्ट करतात, त्याच्यात स्ट्रेंथ ट्रेनिंग जे खूप महत्त्वाचं आहे एस्पेशली बायकांसाठी, त्याच्यावर कम्प्लीट दुर्लक्ष केलं जातं. आणि आता करोनाच्या सिच्युएशनमुळे जिम्स बंद आहेत हे लोकांना कारणच मिळालेलं आहे. ॲक्च्युली स्पीकिंग तुम्ही घरात, हॉटेलमध्ये कुठेही असाल, तुम्ही घरच्या घरी स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता आणि ते करायला पाहिजे. म्हणजे जुन्या काळी तुम्ही पाहिलं तर लोक घरी जोर बैठका, स्क्वॉट्स, लंजेस मारायचे, तेच आपल्याला करायचे, स्किपिंग करायचे. सो या जुन्या गोष्टी त्याच रिफर्बिश होऊन आलेल्या आहेत. पण त्याचा फायदा हा जसं आपलं वय वाढतं तसा जास्तीत जास्त होतो. आणि जे लोक नाही करत अनफॉर्च्युनेटली त्याचं नुकसानही खूप होतं की जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या मसलमधली ताकद कमी होईल, त्याला ॲट्रोफी म्हणतात. आणि ते नॅचरल एजिंग प्रोसेस आहे. त्याला कॉम्बॅट करायचं असेल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग हा एकच त्याला पर्याय आहे. त्याला कुठलं औषध नाही का काही नाही. आणि बऱ्याच लोकांच्या इंजुरीज ज्या होतात की घसरून पडलो आणि नी रिप्लेसमेंट करायला लागली, हिप रिप्लेसमेंट करायला लागली, किंवा अचानक जागा होऊन काहीतरी छोटी गोष्ट असते की सुटकेस काढायला गेलो आणि हा खांदा फ्रॅक्चर झाला, हे त्याच्यामुळे होतं. आणि तो ढिसूळपणा घालवायचा असेल तर वेट ट्रेनिंग हे 100% करायलाच पाहिजे. आणि तिथे आपण खूप मागे पडतो. म्हणजे आपण वर्ल्ड ॲथलेटिक्समध्ये जरी पाहिलं तरी आपण स्ट्रेंथ आणि पॉवरमध्ये कमी पडतो. त्यामध्ये थोडा जेनेटिक्सचा पण पार्ट आहे. पण काही ना होईना मॅरेथॉन, सायकलिंग या इव्हेंट्सनी ॲटलिस्ट मी म्हणेन 20 ते 30% लोक जे काहीच करत नव्हते आता थोडेफार तरी काहीतरी करायला लागले. पूर्वी जसं लोक तालमीत जायचे, कुस्तीमध्ये जोर बैठका काढायचा, त्यांचा एक वेगळा खुराक असायचा, याला आपण आता डाएट म्हणतो थोडक्यात. किंवा पूर्वी म्हणजे ह्याच्याकडे म्हणजे जे लोक मैदानी खेळ खेळतात किंवा त्याला तेवढं महत्त्व दिलं गेलं का भारतामध्ये, जेवढं बाहेरच्या देशांमध्ये याबद्दल थोडा अवेअरनेस जास्त असावा किंवा ह्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असावा. कारण पूर्वी म्हणजे आपल्याकडे बघितलं तर माणूस म्हणजे पैलवान व्हायला जातोय म्हणजे हा फक्त जोर बैठका किंवा कुस्त्या खेळणार आणि घागरीच्या घागरी दूध पिणार, बदाम खाणार आणि अंडी खाणार, हां असं नाही. डायट ही कॉन्सेप्ट आपल्या इथे अजून अतिशय चुकीचे. बरेच लोक हे फॅट डाएट्स खातात, तुम्ही कोणाचं नावं घेणार नाही, पण असे भलतेसरचे डाएट्स खातात ज्याने फायदा काहीच होत नाही. म्हणजे यो पॅटर्न होतो की जेव्हा ते डाएट करतात 1-2 महिने तेव्हा वजन खटकन कमी होतं, डाएट बंद केलं की तेच वजन वर येतं. आपल्या इथे एक तर बेसिकली आपण किती गोष्टी तुम्ही खाताय हे मोजलं, कॅलरी काउंटिंग ज्याला म्हणतो, तर नॉर्मल भारतीय माणूस
ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये दिवसभराच्या कॅलरीज कंझ्युम करतो. तर तुम्ही लिहून काढलं की मी किती खाल्लंय, तर याच्यानंतर जो येतो 4 वाजताचा चहा आणि काहीतरी स्नॅक आणि रात्रीचं जेवण, हे सगळं एक्सेस आहे. सो मी लोकांना म्हणतो की डाएट हे तुम्ही करायला पाहिजे का, तर हो, पण डाएट ऑफ मॉडरेशन इज मच मोर इम्पॉर्टंट. म्हणजे कुठली गोष्ट वगळण्याचं काही कारण नाही, पण किती खातोय, म्हणजे 2000 कॅलरीज मला समजा खायच्या आहेत, तर ते लिहून काढा आणि मग तुम्हालाच कळायला लागेल की काय होतंय. नुसताच भात बंद केला आणि पोळी बंद केली आणि आता आज प्रोटीनच बंद केलं, फॅटच बंद केलं, ह्यानी काय होणार नाही. कारण त्याच्यानंतर एक असा दिवस येतो, सगळ्यांच्याच आयुष्यात येतो, की कुठली तरी गोष्ट खूप दिवस मिस केली की तुम्हाला ती जास्त, आणि आजूबाजूची लोक खात असतील ती, तर एस्पेशली एखादा दिवस असा येतो की तुम्हाला ती खूप वाटते आणि मग तुम्ही एक किलोभर जिलब्या वगैरे असं काहीतरी वेडेपणा करता. त्यापेक्षा ह्या 10 दिवसात आवडत असेल गोड तर थोडं थोडं खावं. डाएट ऑफ मॉडरेशन हे तुम्ही आयुष्यभर करू शकाल. पण म्हणजे ती म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की तो एक लाईफस्टाईलचा भागच, अविभाज्य घटक आपलं आरोग्य आणि त्याचे व्यायामामुळे होणारा त्याच्यावरती परिणाम. तर ह्याच्याबद्दल अजूनही तसं आपल्या इथे अवेअरनेस नाहीच आहे किंवा अवेअरनेस नाही आहे अनफॉर्च्युनेटली. परत सोशल मीडिया क्रेजमुळे डायटिशियन आणि पर्सनल ट्रेनर्स यांनी बऱ्याचशा चुकीच्या समजुती लोकांसमोर आणलेल्या आहेत. आणि मी म्हणलं तसं फॅट डाएट्स आणि फॅट एक्सरसाइज पॅटर्न्स, ह्याच्यावर लोक आजकाल जास्त महत्त्व देतात. आणि ते काही न करता स्वतःचं घरचं व्यायाम आणि घरचं जेवण ह्याला कुठेच तोड नाही. आणि जगात म्हणजे देशभर लोक हेच करतात की जी फिट आहेत ते काय असं फार जगावेगळं करत नाही, दिले तेवढं व्यायाम करतात आणि मोजून खातात. तुम्ही परदेशात जाता तेव्हा तुम्हाला हा फरक जाणवला असेल. तुमचे जे कॉम्पिटिटर म्हणता येणार नाही, पण जे पियर्स होते, कारण ह्याला काही असे आयर्नमॅनला हे नाही की फर्स्ट कोण होते आणि सेकंड कोण होते. एव्हरीवन हू इज कम्प्लिटिंग दॅट इज अ आयर्नमॅन. सी पियर्स म्हणजे तुम्ही जगभर जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला दिसतंच ना की 12 वाजता पण लोक व्यायाम करत असतात, दुपारी 4लाही करत असतात, संध्याकाळी 6लाही करत असतात. तिथे ती कारणं नाही की आता आज कंटाळा आलाय, ज्याला करायचं आहे तो वेळ काढतोच त्याच्यासाठी. कारण तिकडे थोडं क्लायमॅटिकल ॲडव्हर्स सिच्युएशन्स आहेत, थोड्याफार क्लायमेट आहे, ट्रॅफिकचा आपला एवढा त्रास नाही आहे, त्यामुळे आपल्या इथे थोडे नाही म्हटलं तरी ती लिमिटेशन्स आहेतच की सकाळी व्यायाम नाही केला, एस्पेशली सायकलिंग आणि रनिंग, तर मग तुम्ही लिमिटेड आहे ट्रॅकवर किंवा कुठे हिरवाई आहे किंवा टेकडी आहे याच्यावरच डेफिनेटली. आता सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बरीच बंधनं आली होती. आता हे अनलॉक झालं आहे, पण तरी जसं तुम्ही म्हटलात की जिम बंद आहे किंवा एक कारणच मिळालं लोकांना बाहेर न पडण्याकरताचं. पण हे आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा व्यायाम कसा मेंटेन केला? आणि दुसरी गोष्ट मला त्याला अजून एक विचारायची होती की सर्वसामान्य आणि सर्व वयोगटातल्या लोकांनी ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लॉकडाऊनचा त्रास सगळ्यांना झाला. आणि इनिशियली तर स्ट्रिक्ट लॉकडाऊन जेव्हा होतं, आय थिंक महिनाभर होतं, तेव्हाही म्हणजे माझ्या सोसायटीने आमचा 200 मीटरचा जो रस्ता आहे तिथे लोकांना व्यायामाची परमिशन दिली होती. त्यामुळे मला म्हणजे थोडं बोर्डम होतं ऑब्व्हियसली. 200 मीटरमध्ये समजा तुम्ही 1 तास पळाला अप अँड डाऊन तर बोर्डम होतं, पण ऑप्शन नव्हता. माझ्या ओळखीत खूप कमी लोक आहेत त्यांना तो ऑप्शन पण नव्हताच. पण मी म्हटलं तसं की मला पर्सनली फार इश्यू आला नाही. मला पळता येत होतं, माझ्या घरी सायकल आहे, त्याचा ट्रेनर आहे, ते करता येत होतं. स्ट्रेंथ ट्रेनिंग मी बऱ्याच वेळा घरीच करतो, त्यामुळे त्याचाही इश्यू नाही. मी म्हटलं असं खूप लोकांना हे बाहेर पडता येत नाही एक एक्सक्यूज मिळालं. खरं म्हटलं तर तुम्ही घरातल्या घरातही चालू शकत होता, टेरेसवर जाऊन चालू शकत होता आणि खूप बिल्डिंग्सनी अवतीभवती चालायची पण परमिशन दिली होती मास्क घालून. आता अनलॉक झालं आहे तर आता ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे की व्यायामाचे फायदे बरेच आहेत आणि परिस्थिती करोनाची काही का असे ना, तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमची हेल्थ इन्व्हेस्टमेंट, तुमची इम्युनिटी ही तुम्हीच बिल्ड करायला पाहिजे. आणि त्यासाठी अर्धा तास जरी चालता येत असेल किंवा स्लो जॉग करता येत असेल तरी सायकल करता येत असेल, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायलाच पाहिजे. जिम बंद आहेत, स्विमिंग पूल बंद आहेत, त्याचा त्रास सगळ्यांना झाला, मलाही झाला आणि अजूनही होतो. आणि असं वाटत नाही की पुढचे 2 महिने ते चालूही होईल.
पण त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. बरेच ऑनलाईन प्रोग्राम्स आहेत, यूट्यूबवर आहेत, जे तुम्ही घरी बसून स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. आता बाहेर जायची परमिशन आहे, ग्राउंड्स ओपन झालेले, ट्रॅक ओपन झालेले, हिरवाई ओपन झाले, टेकडी झालेली. त्यामुळे आठवड्यातनं 5 दिवस तरी तुम्ही बाहेर जाऊन चालू शकताच. तुमचा फिटनेस तुम्हाला कुठेतरी आता मदत करेल आणि तुमची इम्युनिटी बिल्ड होईल. आणि करोना असेल का कुठला आणखीन येईल तो जंतू असेल, डिसीज असेल, इम्युनिटी चांगली असेल तर त्याचा इम्पॅक्ट पण कमी होईल. हे शेवटी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. पण मग आता सर्व वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे समजा तरुण वयोगट आहे, एक मधल्या म्हणजे 40 to 50 किंवा 40 to 60 धरू, हे ह्यांनी काय केलं पाहिजे आणि हे जर केलं नाही तर त्याच्यावरती त्यांचा शारीरिक काय परिणाम होतोय जे ते आता घरात बसून आहेत. कारण कसं झालंय की आत्ता आपण बघतो की बैठकाम खूप वाढलंय आणि बैठकाम वाढल्यामुळे लोकांना, ज्यांना डायबेटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचे त्रास आहेत, ज्यांना ब्लड क्लॉटिंगचे इश्यूज होतात, यांचे बरेच प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत. आणि बेसिकली पूर्वी कसं होतं की माणूस इथनं उठून ऑफिसला तरी जात होता, मग भले स्कूटरने जाईल, कारने जाईल, काहीतरी मुवमेंट होत होती. पण ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पूर्ण रिस्ट्रिक्शन आल्यामुळे त्याचे मानसिक आणि शारीरिक काय परिणाम झाले असतील? शारीरिक बघायला गेलं तर खूप निष्परिणाम झाले त्याच्यावर. एक तर तुम्ही म्हटलं तर वर्क फ्रॉम होम बरेच लोक करत होते. त्यामुळे सगळ्यांची तीच कंप्लेंट आहे की वर्क फ्रॉम होममुळे काम जास्त वाढलं. बरोबर. स्क्रीन टाईम वाढला. ऑफिसमध्ये काही ना काही कारण काढून माणूस उठून काहीतरी करत असतो. बरोबर. कोणतरी ऑफिसमध्ये असतं, मीटिंग असते, काहीतरी असतं, वर खाली होतं, ते सगळं बंद झालं. सो सगळ्यात नंबर 1 इज की घरनं काम करत असेल तर एव्हरी आवर ॲटलिस्ट 1-2 मिनटं तरी चालून यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं क्लॉटिंग, त्याच्यावर एक मार्ग आहे. दुसरी गोष्ट पोझिशन, की बसायची पोझिशन, लॅपटॉपची पोझिशन किंवा काय आयपॅड असेल, खुर्ची आपल्याकडे व्यवस्थित नाही, पोस्चरवर खूप त्याचा हे झाला. आणि लोअर बॅक इश्यू जे एस्पेशली IT इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच प्रॉब्लेम होता, तो आता खूप लोकांना यायला लागला आहे. एस्पेशली 30 ते 45-50 त्या एजमध्ये. कारण त्या लोकांनी आधी व्यायामाकडे लक्ष दिलेलं नव्हतं. मग 25-26 पासून नोकरी चालू होते आणि निरनिराळे तुम्हाला ॲव्हेन्यूज ओपन होतात, त्याच्यामध्ये व्यायाम सगळ्यात दुर्लक्ष केलं जातं. सो आता घरी बसून खायला मिळणार आणि दिवसातनं 10 तास तुम्ही स्क्रीन टाईम करणार असाल तर नॅचरली आधी केलेल्या चुका कुठेतरी येणारच आहे. तर त्यामुळे हायपरटेन्शन, डायबिटीस ह्याचंही प्रमाण वाढायला लागलं. आणि मेन इज लोअर बॅक आणि नेकच्या इंजुरीज खूप वाढल्या. सो त्या अवॉइड करायच्या असेल तर दिवसातनं अर्धा तास किंवा 40 मिनटं हा तर नियमितपणे व्यायाम होईलाच पाहिजे. आणि राहिलेली 20 मिनटं ही काही ना काहीतरी स्ट्रेंथ किंवा कोर ट्रेनिंग हे करायलाच पाहिजे. त्याला कोणालाच सूट नाही, मलाही नाही. दुसरी गोष्ट मी म्हटलं तसं की खाण्यावर कंट्रोल ठेवा. लिहून काढत जा की किती खाल्लं दिवसभरात, तुमचं तुम्हालाच कळेल. कारण घरी बसल्यामुळे एक वाईट असं झालं की डबा उघडून आणलंय, झूम मीटिंगमध्ये मला बोलायचं नसेल तेव्हा पटकन काहीतरी खाल्लं, जे आधी व्हायचं नाही. सो त्याचंही प्रमाण वाढलंय, त्यामुळे कॅलरी इंटेक वाढलाय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे छोटे छोटे ब्रेक्स घ्या, की तासातनं एकदा उठून वाटल्यास पाणी पिऊ नका. कारण त्याच्यावरही हायड्रेशनवरही खूप दुर्लक्ष झालेलं आहे लोकांचं, की ऑफिसमध्ये पाण्याची बाटली कॅरी करायचे, ते घरी बसल्यावर आता इथेच आहे, कळत न कळत त्याच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे. सो दिवसातनं 3 ते 4 लिटर पाणी हे जायलाच पाहिजे. तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असाल किंवा नसाल तेवढं पाणी आपल्या हायड्रेशन लेवलसाठी जायला पाहिजे. व्यायामाचा दुसरा उपयोग म्हणजे मेंटल हेल्थ अँड मेंटल स्ट्रेस. आणि खूप लोकांचं अनफॉर्च्युनेटली मेंटल हेल्थ पण डिप्लीट झालं माझं म्हणणं. कारण की तुम्ही म्हटलात तसं की आपले एंटरटेनमेंटचे सगळे ॲव्हेन्यूज गेले होते, बाहेर पडता येत नव्हतं. फॅमिलीबरोबर तुम्ही जेवायला जात असाल, मॉल्सला जात असाल, पिक्चर बघायला जात असाल, ते सगळं बंद झालं. मुलांच्या शाळा कॉलेजेस बंद झाल्या. नोकरी करणाऱ्यांना एक कॉन्स्टंट कामाचं प्रेशर होतं, प्लस माझी सॅलरी कट होणार का माझा जॉब राहणार का. मुलांच्या एज्युकेशनचा एक प्रॉब्लेम होता की आता कॉलेजेस होणार का, परीक्षा आहेत, परीक्षा घेणार का, त्यांचं फ्युचर काय. नाही म्हटलं तरी सबकॉन्शियसली तुमच्या आतमध्ये प्रेशर बिल्ड होतच. आणि अनफॉर्च्युनेटली त्याचा आउटलेट म्हणजे नेटफ्लिक्स
किंवा ॲमेझॉन प्राईम किंवा वाटेल ते असेल ते झालं. माणूस जेव्हा डिप्रेशनमध्ये, म्हणजे डिप्रेशन नाही म्हणणार पण निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये जायला लागतो, तेव्हा हे असले सिरियल्स बघून काही फायदा होत नाही. त्याच्यात तुम्हाला पॉझिटिव्ह माइंड समजा करायचा असेल तर व्यायाम, मेडिटेशन, योगा आणि प्राणायाम ह्याच्यापेक्षा बाहेर कुठलेही सोपे मी म्हणेन औषधं नाही. आणि असं मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला 5 मिनिटं मेडिटेशन करता येत नसेल, तुम्हाला अर्धा तासाची गरज होते. सो तेवढा वेळ तुम्ही स्वतःसाठी काढायलाच पाहिजे. आणि त्यात काय फार अवघड नाही, थोड्या हालचाली बदलायला लागतील. एवढं लक्षात घ्या की वर्क फ्रॉम होममध्ये तुमचा कम्युट टाईम पण वाचलेला आहे. जे तुम्ही 20-25 मिनटं वन वे असेल, किंवा काही लोक माझे होते ते 1 तास बसमध्ये किंवा कॅबमध्ये बसून जायचे, तो 2 तास तुम्हाला मिळालेले. जेवढी तुम्ही स्वतःच्या हेल्थमध्ये आत्ता इन्व्हेस्टमेंट कराल तेवढा तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होईल. पण हे शारीरिक आणि मानसिक परिणाम जरी आपण बघितले ह्याच्यामध्ये होणारे, तरी ह्याच्यावरती मग उपाययोजना काय असतील, किंवा आता घरच्या घरी लोकांनी काय केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ एक्सरसाइजेस, इन टर्म्स ऑफ मेकिंग दिस ॲज अ हॅबिट? एक तर इन्व्हॉल्व युअर फॅमिली. की तुम्हाला कंटाळा येत असेल तर इधर नवरा बायको और तुमची मुलं असतील त्यांना इन्व्हॉल्व करा. पहिला आठवडा सगळ्यांसाठीच टफ असतो की सकाळी लवकर उठून खाली जाऊन चालायचं आहे वगैरे, पण तुम्ही पहिल्या आठवड्याचं बाउंड्री क्रॉस केली, प्लस तुमच्या अवतीभोवती लोक असतील जे तुम्हाला उठवतील की बास जायचंच आहे, त्याच्यातनं तुम्ही स्वतःला टार्गेट सेट करत राहाल. डिफरंट चॅलेंजेस तुम्हाला घ्यायला पाहिजेत. मी म्हटलं असं स्ट्रेंथ ट्रेनिंगचे बरेच ॲव्हेन्यूज अवेलेबल आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब ह्याच्यावर असंख्य लोकांनी टाकलेले व्हिडिओज आहेत, फार बेसिक लेवलपासनं हाय लेवलच्या लोकांनी. सो कुठेतरी तुम्हाला ठरवायला पाहिजे की आपण कुठल्या लेवलला आहे. आणि अगेन दिवसातनं 20 मिनटं काढणं काही फार अवघड नाही, कुठेतरी सगळ्यांना सुरुवात करायला पाहिजे. मी म्हटलं तसं 5 मिनटं तरी दिवसात मेडिटेशन हे मस्ट आहे. आणि त्यात तुम्ही 14 वर्षाचे असला का 60 वर्षाचे असला का, आणि ओमच म्हणायला पाहिजे का, असं काही नाही. जस्ट डोकं शांत करून बसा, सकाळी बसा. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्समधनं माणूस जेव्हा बाहेर येतो तेव्हा ही इज रेडी टू टेक ऑन एनी चॅलेंज. आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीत आपल्याला, आपण जितके पॉझिटिव्ह राहू तितका फायदा आपल्याला पुढे होणार आहे. ओके. पण म्हणजे हे सकाळचंच, म्हणजे आता लोक, जसं आपण बघितलं की लोक शिफ्ट टायमिंगमध्ये पण काम करतात, स्क्रीन टाईम वाढलेला आहे, तर लोकांची सकाळ ही वेगवेगळ्या वेळी होते जर आपण बघितलं तर. ह्या केसमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, किंवा प्रत्येकाचं आता वर्किंग आवर्स पण थोडे शिफ्ट व्हायला लागले. लोक घरीच म्हणल्यानंतर जे आपले क्लायंट्स असतील किंवा जे आपले बॉसेस असतील ते कधीही कॉल करतात, मग ह्याच्यामध्ये आपल्याला फ्री टाईम मिळणं थोडंसं अवघड जातं. तर ह्याबद्दल तुम्ही कसं म्हणजे हे मार्गदर्शन कराल? हार्ट आणि लंग्सला फरक पडत नाही की तुम्ही सकाळी व्यायाम केला का संध्याकाळी व्यायाम केला. त्यातून तुमची शिफ्ट असेल आणि सोसायटीचं चालणार असाल तर ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम नाही. फॉर्च्युनेटली पोल्युशन लेवल्स खूप कमी झालेले आहेत. त्यामुळे असं आहे का की माझे 8 वाजता शिफ्ट संपते तर मग झोपून मग शिफ्ट चालू व्हायच्या आधी तुम्ही 20-25 मिनटं किंवा 1 तास व्यायाम करू शकता. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला काय वयाची हे नाही, अट नाही, आणि वेळेचंही अट नाही. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करा. अगेन चॅलेंजेस हे सगळ्यांनाच आहेत. बॉसने कॉल केला, कधीही केला, तरी कुठेतरी तुम्हाला स्वतःची बाउंड्री पण ठरवायला पाहिजे की मी इतक्या वाजता टी व्ही बंद करेन, इतक्या वाजता लॅपटॉप बाजूला ठेवीन, इतक्या वाजता माझा मोबाईल बाजूला ठेवीन. आणि हा मोबाईल हा सगळ्यात मोठा इश्यू या लॉकडाऊनमध्ये झालेला आहे. कारण खूप लोक, मला माहिती आहे की त्यांना डोळ्याचा आता त्रास चालू झाला, की त्यांना 40-45 वर्षापर्यंत चष्मा नव्हता पण आता चष्मा लागला आहे. कारण तुम्ही म्हटलं तसं स्क्रीन टाईम वाढला आणि असं जवळजवळ बघून काम करायचं प्लस एंटरटेनमेंट हे सगळं मोबाईलवर आल्यामुळे जमेल तेवढा वेळ तो मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईल बाजूला ठेवला की माणूस ऑटोमॅटिकली काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी वेगळी करतोच. ओके, हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये जर एखादं टाइम टेबल ठरवायचं झालं सर्वसामान्य लोकांनी की जे ज्यांना सुरुवात करायची, तर तुम्ही काय सजेस्ट कराल? एखाद्या तुम्ही व्यायामाचे प्रकार किंवा खाण्याचे किंवा डाएट रिलेटेड गोष्टी किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही थोडं मार्गदर्शन करा.
ते व्यायामाचं एकदम सोपं आहे की आठवड्यातनं 4 दिवस तरी तुमचा एरोबिक व्यायाम व्हायला पाहिजे. म्हणजे चालणं, जॉगिंग, स्किपिंग, सायकलिंग. ते तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे की मी आता कुठल्या लेवलला आहे. काहीच जमत नसेल तर अर्धा तास चालायला लागणार. अर्धा तास चालून जसं तुम्हालाच कळायला लागेल की आता माझं ब्रीदिंग कंट्रोलमध्ये, मला काही हेल्थ इश्यूज येत नाही, माझे कुठले संदू दुखत नाही आहेत. ते झालं की वॉक टू जॉब प्रोग्रेशन होईल. जे लोक ऑलरेडी जॉगिंग करतात त्यांना काही हेल्थ इश्यू नाही, त्यांना इंजुरी नाही, त्यांना काहीच इश्यू नाही. फक्त अर्ध्या तासाचं एव्हरी आठवड्यात 2-2, 5-5 मिनटं टायमिंग वाढवायचं आहे की कळत न कळत तुम्ही 1 तास कंटिन्युअसली व्यायाम करायला लागाल. आठवड्यातनं 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग व्हायला पाहिजे. म्हणलं तसं घरी बसल्या ते होतं, जिम्स एवढ्या चालू होणार नाही. सिटअप्स, पुशअप्स, लंजेस, स्किपिंग हे अतिशय उत्तम प्रकारचे तुम्ही घर बसल्या करू शकता. फक्त त्याच्यात एवढंच आहे की तुमची लेवल काय बघून तुम्ही करायला पाहिजे. पहिल्याच दिवशी मी ठरवलं की 20 पुशअप्स मारायचे आहेत आणि मी आत्तापर्यंत काहीच केलेलं नसेल तर मग त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकेल. कुठलं बरेच आत्ता ऑनलाईन योगाचे क्लासेस होतात, स्ट्रेंथ ट्रेनिंगचे क्लासेस होतात, ग्रुप रनिंग ग्रुप्स आता पुण्यात खूप वाढले. त्यांचे पण ट्रेनर्स असे आठवड्यातनं एकदा झूम सेशन्सवर क्लासेस घेतात की तुम्ही तुमच्या पेसनी ह्या गोष्टी करता. तसा कुठला तरी ग्रुप जॉईन करा. बरेच जिमचे इन्स्ट्रक्टर्स पण असे आत्ता उपक्रम चालवत आहेत. सो काही ना काहीतरी तुम्हाला करता यायला पाहिजे. मेंटल फिटनेससाठी तुम्ही एक्सरसाइज करायला लागला की तुमचा मेंटल फिटनेस ऑटोमॅटिकली वाढतोच. आणि मी मगाशी म्हणलं तसं की स्क्रीन टाईम काही केल्या तुम्हाला कमी करता यायला पाहिजे. आणि खाण्याबद्दल काय सांगाल? कारण आता तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांनी लॉकडाऊन जसं चालू झालं त्यांना वाटलं पहिल्या 8 दिवसात संपेल, नंतर वाटलं महिनाभरात संपेल आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती जी आहे आपली याचे वेगवेगळे प्रकार मोबाईलवरतीच आपल्या स्टेटसमध्ये ठेवून किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना समाज माध्यमातून दाखवले. पण याचा दुष्परिणाम असा झाला की त्याचा म्हणजे खाण्याचे म्हणजे आपण चोचले म्हणतो शरीराचे ते भागले गेले, पण त्याचे दुष्परिणामही झाले. तर तुम्ही थोडं खाद्य संस्कृतीबद्दलही बोललात की डाएट आपण कसं ठेवलं पाहिजे आपलं. आता हे 10 दिवस सोडून द्या तुम्ही, पण मॅक्सिमम स्वीट इंटेक तुम्ही कमी केला पाहिजे. म्हणजे भारतीय माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इज स्वीट आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इज नमकीन म्हणजे फ्राईड फूड, भजी, वडापाव, समोसा पाव. खरे. सो सगळ्यात सोपं आणि असं नेहमी कारण दिलं जातं की आता पाऊस पडतोय मग कर ना, किंवा मग बाहेर जात असतो आणि काहीतरी आणायला गेलो असतो आणि वेगळंच भलतंच काहीतरी घेऊन येतो. सो मग अशी मी म्हणलं तसं की ॲज मच ॲज पॉसिबल ऑइली आणि स्पायसी अवॉइड करा. घरी जरी खात असाल तरी जे कोण जेवण बनवत असेल किंवा तुम्ही बनवत असाल तर त्याचा इंटेक मिनिमम करा. तिसरी गोष्ट म्हणजे मीठ. कारण आपल्या जेवणामध्ये खूप लोक प्रचंड मीठ घालतात की असं मीठ आणि तिखटाशिवाय चवच येत नाही की काय, असं खूप लोकांना वाटतं. पण असं काही नसतं. जसं तुम्ही चहा कॉफीमधली साखर हळूहळू कमी केली तर 1 महिन्याच्या आत तुम्ही विदाऊट शुगर चहा आणि कॉफी घ्यायला लागला. आणि ह्याचं महत्त्व आपल्या संस्कृतीत खूप आहे. कारण समजा तुम्ही दिवसात 6 कप चहा पित असाल तर 6 चमचे साखर तुमच्या पोटात जाते काहीही कारण नसताना रोज. तेच तुम्ही 6 कप चहा घ्या की अर्ध्या चमचावर आला तर ते 3 चमचे झाले. असं कळत न कळत तुमच्याकडनं गोष्टी होतील. 10 दिवस गणपतीचे सगळ्यांनाच आनंदाने साजरे करायचे असतात. मोदक काय आपल्याकडे रोज होत नाही, पण एक मोदक खाऊन उठता यायला पाहिजे. कुठे थांबायचं तुम्हाला कळायला पाहिजे. आणि एक खा, 10 दिवस आयुष करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण 10 दिवस 10 मोदक खायला लागला तर मग त्याचे वेगळे प्रॉब्लेम होते. सो मॉडरेशन आहे असे म्हटलं असं डाएट ऑफ मॉडरेशन. माझं असं नेहमी तत्व असतं की मी पोळी खाल्ली तर मी भात खात नाही आणि भात खाल्ला तर पोळी खात नाही. आणि ते सिम्पल कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेटचं शुगरमध्ये कन्व्हर्जन होतं. सो ते खूप सोपं आहे. आणि एस्पेशली व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीन कसं मिळालं पाहिजे तर आपल्या डाळींमध्ये खूप प्रोटीन आहे, आपल्या उसळींमध्ये खूप प्रोटीन आहे, पनीर टोफूमध्ये खूप प्रोटीन आहे. सो नुसता भात किंवा पोळी खाऊ नका. एक पोळी खाल्ली तर त्याच्यामागे 1 वाटीभर ही डाळ किंवा उसळ ही जाऊ दे की कार्ब्सचं कन्व्हर्जन जे आहे ते कमी होतं. ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स, पालक, मेथी हे आपल्या इथे अबंडंट आहे.
त्याच्यावर जास्तीत जास्त हे द्या, कारण त्याच्यात मॅग्नेशियम असतं. हे सगळं तुम्ही केलं, तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनची रिक्वायरमेंट नाही, कुठल्या सप्लिमेंटची रिक्वायरमेंट नाही. सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. फ्रुट्स अवेलेबल आहेत, ताजी फळं अवेलेबल आहेत. पण ती तुम्ही ठरवायला पाहिजे की आता मी दिवसातनं 2 फळं खाणार आहे का कुठला तरी कॉन्सन्ट्रेटेड ज्यूस पिणार आहे. कुठलाही कॉन्सन्ट्रेटेड ज्यूस तुम्ही 1 ग्लास तुम्ही पहिला, म्हणजे त्याच्यामध्ये 2 चमचे तर साखर 100% केलीच. परत प्रिझर्वेटिव्ह झाले. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ठरवा. आणि जितकं तुम्ही नॅचरल खाल, जितकं घरचं बनवलेलं खाल, त्याचा फायदा होईल. आता लोक बरेच ज्याला आपण म्हणू शकतो की गिझमो किंवा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, गॅजेट्स वापरणं हे चालू झालेलं आहे. तर ह्याचा पण शरीरावरती परिणाम होतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक ते कशासाठी वापरतात किंवा त्याचे फायदे काय होतात? टेक्नॉलॉजीचा फायदा नो डाऊट आहे. बरेच ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्हाला तुम्ही सांगता की ओके माझं आत्ता वय XYZ, मला हेल्थ इश्यूज आहेत की नाही, तुमची हिस्ट्री घेते आणि मग तुम्हाला तुमचे गोल्स विचारतं की आता मला वेट लॉस करायचं आहे का मला मेंटेन करायचं आहे. पण शेवटी तुम्हाला ह्युमन टच आहे की तुम्हाला एंटर करायला लागतं की आज मी किती खाल्लं, आज किती पाणी प्यायलं. हे सगळं तुम्ही केलात तर ते ॲप तुम्हाला गाईड करेलच. तसं वर्कआउटचे पण ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्हाला एक पिंग करेल. सो टेक्नॉलॉजी ही तुम्ही तुमच्या बाजूने वापरली तर त्याचा फायदा पण होतो. नुसतंच ॲप्लिकेशन केलं, 4 दिवस केलं नाही आणि 5व्याच दिवशी डायरेक्ट उठून 5व्या दिवशीचं एक्सरसाइज करायला लागलं तर मग प्रॉब्लेम होईल. आणि तुमचा बेसच बिल्ड नसेल, समजा तुम्हाला पहिल्या दिवशी 2 पुशअप दिले असतील, 5 स्क्वॉट दिले असेल आणि ॲपची अशी अपेक्षा असेल की तुम्ही ग्रॅज्युअली वाढवत गेलाय आणि 10वा दिवस असेल तेव्हा ते तुम्हाला 20 करायला लागेल. तुम्ही पहिले 9 दिवस स्किप करून डायरेक्ट 10व्या दिवशी गेला तर नॅचरली इंजुरी होणारच आहे. सो टेक्नॉलॉजीचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करता येतो, पण त्यासाठी तुम्ही पण मोटिवेटेड पाहिजे की जे दिले ते मी फॉलो करेल, उगाच अघोरी काहीतरी करणार नाही. पण मग ह्याचे हे शेवटी कनेक्टेड प्रॉडक्ट्स आहेत, तर ह्याचा शरीरावरती काही परिणाम होतो का? जसं ब्लूटूथ असेल किंवा आता NFC आहे, ह्याचा शरीरावर काही परिणाम होतो का? कारण लोक रात्रभर हातामध्ये घड्याळ जी आता लेटेस्ट आलेली आहेत ती घालतात किंवा कधी कधी फॅशन म्हणून कुठले तरी शूज घेऊन येतात. तर ह्याबद्दल म्हणजे हे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या क्वालिटीबद्दल किंवा स्टँडर्ड्सबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? घड्याळांचा फार काय प्रॉब्लेम होतो असं मला वाटत नाही, कारण की हे खूप रिसर्च केलेले घड्याळ आहेत. एस्पेशली स्मार्ट वॉचेस जे आहेत, मग ॲपल असेल, सॅमसंग असेल, गार्मिन असेल, करेक्ट, ही खूप रिसर्च करून आलेले आहेत. त्याचं एक्सपेक्टेशनच आहे की तुम्ही ते 24 तास घाला, मग ते तुम्हाला ॲक्युरेट डेटा देईल की ते तुम्हाला एवढी तासातनं 2 मिनटं सांगेल की मूव, स्टँडअप, ब्रीदिंग, तुमचा रेस्टिंग हार्ट रेट काय आहे बघेल. सो त्याने काय प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही. तुम्ही मोबाईलशी कनेक्टेड असाल तर नॅचरली स्क्रीन टाईमचा प्रॉब्लेम होणार आहे. प्रॉब्लेम असा होतो की मोबाईल तुम्ही घेता एका कारणासाठी, पण मग यूट्यूबच आहे आणि इंस्टाग्रामच आहे आणि फेसबुकवर आहे, कळाच्यात 1 तास झालेला असतो, मग नेटफ्लिक्सवर कुठला तरी पिक्चर बघितला जातो. म्हणून मी मगाशी म्हटलं असं की मोबाईल सगळ्यात पहिले बाजूला ठेवा, बरोबर, याचा काही इश्यू होणार नाही. प्रश्न काय याचा पॉझिटिव्ह म्हणजे फायदे काय काय आहेत? म्हणजे आता कसं आहे की लोक कुठला तरी ॲमेझॉनचा सेल लागला म्हणून कुठला तरी प्रॉडक्ट घेतात, तर क्वालिटी प्रॉडक्ट्स कशी चूज केली पाहिजे? तो शूजचा प्रश्न होता की शूज बऱ्याच वेळा रनिंग शूज हे रनिंग शूज वेगळे असतात आणि लोक आपल्या जे तुम्ही म्हणलात तसं सेलवर गोष्टी घेतात, विच इज ओके, पण तुम्हाला जाऊन ते ट्राय करायला पाहिजे आधी. किंवा बरेच लोक कलर आवडला म्हणून एखादी गोष्ट घेतात, एस्पेशली फिटनेस इक्विपमेंट. सो एस्पेशली रनिंग शूज बाबतीत असं आहे की तुम्हाला तुमचा फूट आर्च कसा आहे ते माहिती पाहिजे आणि मग तुम्ही शूज डिसाईड करायला पाहिजे. आधीच्या काळात तुम्ही दुकानात जाऊन ट्राय करू शकत होता, आता तुम्हाला घरच्या घरी यूट्यूबवर फूट आर्चवरनं कळेल की मला कुठल्या टाईपचे शूज लागतात आणि ते बघून तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की हे माझ्यासाठी योग्य आहे का नाही. तसंच फिटनेस इक्विपमेंट, कारण आता खूप लोक अनलॉकमध्ये डंबेल्स विकत घेतले आहेत, थेराबँड विकत घेतले, तर त्याच्यात ग्रेडिंग असतं की तुम्ही बिगिनर असाल तर हा कलर वापरा. ते बघून मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. 10 वर्षापूर्वी मी 20 किलो उचलत होतो म्हणून मी डायरेक्ट 20 किलोचे डंबेल्स आणणं हे इंजुरीचं निमित्त होईल. त्यापेक्षा आत्ता 5 किलोचे आणा
आणि मग नंतर गरज भासेल तेव्हा अपग्रेड करा. अपग्रेड करा. ओके, ग्रेट. आता आपण जर बघितलं तर हे सगळ्यामध्ये जे लोकांना एक्सक्युजेस हवे असतात ते म्हणतात मी रविवारपासून व्यायाम चालू करेन, किंवा आज नाही, आज जरा माझं म्हणजे बॉसने खूप कामाला लावलंय तर आजच्या ऐवजी उद्यापासून करीन. म्हणजे वेळ असतो पण काहीतरी माणूस ह्याच्यातनं एक्सक्यूज शोधतो व्यायाम न करण्याकरता. तर हा जो इनिशियल इनर्शिया आहे हा ब्रेकआउट करण्याकरता काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं म्हणजे अलार्म लावा आणि तो खोलीच्या दुसऱ्या बाजूला ठेवा. तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला शिव्या घालून उठवतील. दुसरी गोष्ट की अलार्म वाजला की उठून बाहेर जा. मग तुम्ही ग्लासभर पाणी प्या, किंवा वाटेल म्हणजे बऱ्याच वेळा लोक डायरेक्ट टी व्ही लावतात. माणूस एकदा जागा झाला आणि त्यांनी बूट घातले की तो जातोच बाहेर. पहिले 2 मिनटं, मे बी आठवडाभर 10 दिवस तुम्हाला थोडं बोर्डम येईल, थोडं इनिशियल इनर्शिया येईल. पण एकदा ती हॅबिट झाली की तुम्हाला कळायचं. मला बऱ्याच वेळा मला अलार्मच्या आधीच जाग आलेली असते, कारण मला माहिती आहे की देर इज समथिंग आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. आणि एवढं लक्षात ठेवा की आत्ता वी आर ऑल ट्राईंग टू इन्व्हेस्ट इन आवर ओन हेल्थ. आणि ह्याचं महत्त्व तुम्हाला हे मागच्या 4 महिन्यात तर कळलं असेल एस्पेशली. बरोबर. आणि नसेल कळलं तर म्हणजे आत्ता संध्याकाळी मला टॉक संपल्यावर तुम्हाला बाहेर चालायला जायला हरकत नाही. हो, इट इज हाय टाईम. इट इज हाय टाईम. या कारण काही ना काहीतरी एक्सक्युजेस होतात किंवा काहीतरी निमित्ताने खंड पडतो. उदाहरणार्थ सर्दी खोकला होतो, पाऊसच पडतो बाहेर, असे, किंवा आता आज खूपच गार थंडी पडल्यानंतर लोक सुरुवात करतात व्यायामाला, छान शूज बीज घालून पहिले 2 दिवस, आणि मग जसा गारठा वाढायला लागतो तसं येणाऱ्यांची संख्या कमी होत जाते. किंवा जेव्हा आपण हे ट्रान्झिशन करतो ऋतूंमधलं, थंडीतनं उन्हाळ्यात, उन्हाळ्यातनं पावसाळ्यात, याच्यामध्ये पण बरेच लोक जे रेग्युलर करत असतात त्यांना काही ना काहीतरी चॅलेंजेस येतात सीझनल चेंजेसमुळे. ह्याच्यासाठी हे बॅरियर ब्रेक करण्याकरता किंवा एक मेंटल बॅरियर असू शकतं किंवा एक सवयीचा भाग असू शकतो. मेंटल बॅरियर ब्रेक करायचा असेल तर इधर मी म्हणलं तसं की फॅमिली किंवा कुठला तरी ग्रुप जॉईन करा, की कोणतरी पेअर प्रेशरमुळे तुम्हाला बाहेर खेचेलच, आणि 1 आठवड्यात तुम्हीच लोकांना बाहेर खेचायला लागला. साधारण 1 आठवड्यात तो माणूस करायला लागला की तो मोमेंटम पिकअप होतोच. इनिशियल इनर्शिया सगळ्यांनाच असतो, 2 ते 3 दिवस असतो. 4थ्या दिवशी टिपिकली ते एनर्जी डिप होऊन माणूस म्हणतो की नाही, मग मी उद्याच करीन, मग मी परवाच करीन. तुम्ही एक गोष्ट आठवडाभर सलग केली की 8व्या दिवशी तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा बॉडी क्लॉक ॲडजस्ट होतं. तुमच्या सवयी बदलतात की तुम्हाला माहिती आहे उद्या सकाळी जायचं आहे, म्हणजे तुम्ही रात्री 10, 11, 12पर्यंत नेटफ्लिक्सवर बसणारच नाही किंवा मोबाईलवर बसणारच नाही. ऑटोमॅटिकलीच तुम्ही तो मोबाईल बाजूला ठेवाल किंवा टी व्ही लवकर बंद करायला लागाल. चांगल्या हॅबिट्स जितक्या तुम्ही रुजवाल तितक्या आजूबाजूचे लोक पण इन्व्हॉल्व होतात. की मुलं, एस्पेशली लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, त्यांना तुम्ही समजा बाहेर काढलं तर ते तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला कंटाळा असेल तरी तुम्हाला बाहेर घेऊन जातीलच. आता हे तुम्ही हे जे सगळं सांगताय हे म्हणजे आयर्नमॅन बद्दल आपण बोललो किंवा तुमच्या एकंदर फिटनेस बद्दल बोललो, महिलांचा सहभाग कसा आहे या सर्व गोष्टींमध्ये, किंवा तुम्ही महिलांसाठी काय सांगू शकाल? आता महिलांचा सहभाग वाढायला लागलाय, इंडियातही वाढायला लागले आणि जगभरच ऑब्व्हियसली त्याचं प्रमाण वाढायला लागले. ॲव्हेन्यूज वाढायला लागले, कोचिंग ऑप्शन्स मिळायला लागले. थोडं कल्चर आपलं बदललेलं आहे की आधी खूप कमी महिला होत्या ज्यांना ॲव्हेन्यूज दिले गेले जायचे. आता फॅमिली लाईफमध्ये रुटीन झालेलं आहे की एवढा 1 तास आजारी आहे तर मी व्यायाम करेनच. महिलांसाठी तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यांचे वेगळे वेगळे स्टेजेस असतात. की मी म्हणलं असं एट्रोफी जो असतो, मसलमधलं प्रमाण ते कमी होतं, ते महिलांचं आणखीन फास्ट होतं. प्लस त्यांना कॅल्शियमच्या डेफिशियन्सी असतात. महिलांचे इंजुरी पॅटर्न्स पण वेगळे असतात, एस्ट्रोजन आणि बरेच थायरॉइड ह्या इश्यूजमुळे. सो तुम्ही जितकं एक्सरसाइज कराल त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ते परत तुम्ही ग्रुप जॉईन करा किंवा आता जिम चालू नाही, कुठली तरी जिम किंवा फिटनेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करा. त्याचा फायदा तुम्हाला आत्ता कळणार नाही, पण 50 नंतर नक्की जाणवेल. तुमच्या ग्रुपमध्ये कोणी आता लेडी आयर्नमॅन आहेत, कोणी अटेम्प्ट करतात?
फ्रॅटस्ट्रॉंगमध्ये 5 महिला आहेत ज्या 50 वर्षाच्या पेक्षा वर आहेत. म्हणजे आता 54-55 वर्षात आहेत, त्यांनी आयर्नमॅन ऑलरेडी पूर्ण केलेली. यावर्षी 2 50+ महिला होत्या ज्या आयर्नमॅन करणार होत्या. ऑब्व्हियसली करोनामुळे यावर्षी सगळ्या रेसेस आता पुढच्या वर्षीवर ढकलल्या गेलेल्या आहेत. बरोबर. 2 60+ म्हणजे 62 आणि 63चे मेल फ्रेंड्स आहेत ज्यांनी आयर्नमॅन आता ऑलरेडी पूर्ण केलेली आहे. सो तेही पुढच्या वर्षी आता करतील. ग्रेट. आता आपल्याकडे जसं आता सध्या शैक्षणिक धोरण बदलत आहे तसं आरोग्यासंदर्भात, व्यायामासंदर्भात, स्पोर्ट्स संदर्भात काय धोरण आहे किंवा त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल? धोरण आता जे ते स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत ते एन्थुझियास्टिक आहेत, ते बदलत आहेत. पण अगेन ते इम्प्लिमेंट किती करणार हा आणि कसं करणार हे खूप महत्त्वाचं आहे. की 1 hour ऑफ एक्सरसाइज स्कूल्समध्ये सांगितलेलं आहे, फिजिकल ट्रेनिंग. पण फिजिकल ट्रेनिंग हा क्लास कुठल्याच्या क्लासचा अभ्यास होत नाही, ते टीचरने घेण्यासाठीच ठेवलेला असतो. आणि प्रत्येक शाळांमध्ये ग्राउंड आहे का? तुम्ही हे इम्प्लिमेंट कसं करणार? का तुम्ही शाळांना ग्राउंडचे टायअप करून देणार आहे? ह्याच्यातनं मार्ग काढता यायला पाहिजे. स्पोर्ट्स एज्युकेशन आता इंडियात वाढायला लागलं आहे. फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, पर्सनल ट्रेनर्स, कोचेस ह्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. पण त्याची सर्टिफिकेशन्स नाही. जो कोण उठतो म्हणजे मला काही करता येत नाही की मी आता पर्सनल ट्रेनर झालो. तुम्ही एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही कुठल्याही ह्याचा कोच असाल किंवा पर्सनल ट्रेनर असाल किंवा न्यूट्रिशनिस्ट असाल, तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही त्यांच्या हेल्थ पॅटर्नशी खेळताय. सो तुमच्याकडनं काहीतरी स्टँडर्डायझेशन यायला पाहिजे की 10वीचा बोर्ड आहे, 12वीचा बोर्ड आहे, तसं एक्स नंबर ऑफ सर्टिफिकेशन तुम्ही क्रिएट केलं तरच तुम्ही कोच होऊ शकता, तरच तुम्ही पर्सनल ट्रेनर होऊ शकता. ते असं K11 एक उदाहरण देतो की K11ने आता चालू केलेलं आहे. आमचे सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर्स असतील तरच तुम्ही त्यांना हायर करा. तसंच PTचा IHA कोचिंग रिलेटेडही व्हायला पाहिजे. तर मग ग्रासरूट लेवलला फिटनेस जो खूप आपल्या इथे अवेअरनेस नाही, तो अवेअरनेस यायला लागेल. जसा अवेअरनेस वाढेल तसं इंडियाचे हेल्थ स्टॅटिस्टिक्स पण बदलतील. जसं आपण ह्याच्यामध्ये धोरणात्मक बोलतोय तसं स्पोर्ट्स हे करिअर म्हणून जर चूज करायचं झालं तर त्यासाठी आपल्याकडे कुठले अभ्यासक्रम आहेत का भारतामध्ये किंवा भारताबाहेर? भारतामध्ये आता माझ्या माहितीत तरी 5-6 युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं चालू केलेलं आहे, एक्सरसाइज फिजिओलॉजी चालू केलेलं आहे. पुण्यामध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटची एक इन्स्टिट्यूशन आहे, सिम्बॉयसिस कॉलेजने चालू केलेलं आहे. ऑलरेडी आगाशेच्या BEd आणि MPed करत होते एज्युकेशन, स्पोर्ट्स एज्युकेशन. सो ॲव्हेन्यूज आहेत. मी म्हटलं तसं पर्सनल ट्रेनिंग, फिजिओथेरपी आणि न्यूट्रिशन ह्याच्यावर खूप इन्स्टिट्यूट्स वाढले. पण शेवटी पालकांचा आणि जे पाल्य आहेत त्यांचं आहे की हे सर्टिफाईड आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. जो कोणी उठून समजा एज्युकेशनचं दुकान टाकायला लागलं तर त्याचा फायदा होणार नाही. पण मग ह्याला काही गव्हर्निंग बॉडी असणं गरजेचं आहे का? म्हणजे जसं म्हणलं की हे शेवटी ऑटोनॉमसच झालं थोडक्यात, तर ह्याला काही असे नॉर्म्सच नाही आहेत भारतामध्ये की बाबा आपल्याला जर उद्या स्पोर्ट्स रिलेटेड धोरण ठरवायचं झालं किंवा एखादा शैक्षणिक अभ्यासक्रम चालू करायचा झाला तर ह्या गोष्टी मस्ट, म्हणजे जसं आता 10वी-12वी झाल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम दिल्याशिवाय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही पदव्युत्तर गोष्टींकरता, तसं ह्याच्यासाठी आत्ता आपल्या इथे काहीच नाही आहेत. थोडेफार नॉर्म्स आहेत ऑब्व्हियसली. आता आपले बरेचसे स्टेट्स पण यामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत. की महाराष्ट्र स्टेट मला माहिती खूप ॲक्टिव्ह झालेलं आहे की नॉर्म्स क्रिएट करत आहे. पण शेवटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने पण ते नॉर्म्स फॉलो करायला पाहिजेत ना. गव्हर्नमेंट किती डिक्टेट करणार, तर त्यातनं तुम्ही लूपहोलच काढलं तर मग त्याचा कोणाला फायदा नाही. बरोबर. सो ते सगळं कॉम्प्युटरायझेशन व्हायला वेळ लागेल. हे काय एका दिवशीचं गोष्ट नाही. आता हे फिट इंडिया, खेलो इंडिया हे सगळ्या मुवमेंट्सच आहेत. त्याचे फायदे तुम्हाला 10-15 वर्षांनी दिसतील. आणि असं कुठली फुलप्रूफ सिस्टम नाही, कुठलीच एज्युकेशन सिस्टम फुलप्रूफ नसते. आत्ता आपलं अख्खे एज्युकेशनल सिस्टमच प्राईम मिनिस्टर आणि एज्युकेशन मिनिस्टरने चेंज केली. सो तसंच स्पोर्ट्स एज्युकेशन पण चेंज होईल आणि रिस्ट्रक्चर करून
नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या ॲड होत जातील, ज्या अननेसेसरी वाटतात किंवा कल्चर चेंजेस जे होतात त्याप्रमाणे त्या डिलीट केल्या जातील. सो असं म्हणणं नाही की काहीच नाही, काहीतरी आहे, पण अजून त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आता आपले पुढचे उपक्रम काय आहेत? माझं सगळ्यात पहिलं टार्गेट होतं की 2020 रॅटस्टॉर्म म्हणजे माझी जी कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यातनं 100 भारतीय आयर्नमॅन होतील. ते आता अनफॉर्च्युनेटली यावर्षीच्या रेसेस गेल्यानंतर माझे 97 झाले आणि यावर्षी झाले असते. सो नंबर 1 टार्गेट ते होतं. माझ्या 25 झाल्या सुदैवाने, पण मग पुढे काय करायचं हा एक विचार होता. सो आणखीन किती आयर्नमॅन्स करायचं असं काही टार्गेट नाही आहे, पण पुढच्या वर्षी तरी ॲटलिस्ट 1 किंवा 2 आयर्नमॅन इव्हेंट्समध्ये मी पार्टिसिपेट करेन. मॅक्सिमम माझा आता फोकस रॅटस्ट्रॉंग कोचिंगवर आहे की मॅक्सिमम लोकांना माझा फायदा कसा होईल इन टर्म्स ऑफ फिटनेस, की रनिंग किंवा सायकलिंग किंवा आयर्नमॅन किंवा छोटा ट्रायथलॉन्स त्यांनी मॅक्सिमम लोक स्वतःच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करतील. आणि पर्सनली विचार केला तर मी म्हटलं तसं की एखाद दुसरी आयर्नमॅन पुढच्या वर्षी नक्की होईल. नक्कीच. पण मग ह्याच्यासाठी काही ठराविक वयोगट तुम्ही टार्गेट करताय का कसं? म्हणजे जर एखाद्याला हे करायचं असेल, क्षेत्र म्हणून निवडायचं असेल, करिअर असो नाही तर हॉबी म्हणून असो, तर ह्याच्यासाठी काही तुम्ही एक टार्गेट ऑडियन्स बघताय की ह्या एजमध्ये इट इज द बेस्ट थिंग टू डू? ऑर जसं तुम्ही म्हटलं की तुमच्याकडे 60 वर्षाचीही लोक आहेत आणि यंगस्टर्स पण असतील. 18 वर्षांची लिमिट असते. आयर्नमॅन करायचे असेल तर 18 वर्षाचा तुम्ही झाला त्या दिवशी तुमचा 18 वाढत असेल त्या दिवशी तुम्ही रेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. मॅक्सिमम जे माझ्याकडे लोक येतात ते 30+ येतात. मी म्हटलं तसं की कॉलेज झालेलं असतं, मग नवीन नवीन नोकरी झालेली असतात, त्याच्यातनं येणाऱ्या डिस्ट्रॅक्शन्समधनं माणूस लक्षात येतं की आता मला हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. परत रनिंग हा चांगला ॲव्हेन्यू असतो, मग रनिंगमध्ये लोकांना कंटाळा येतो किंवा लहानपणी कधीतरी स्विमिंग सायकलिंग केलेलं असतं. सो 30 ते 40 मधले लोक मॅक्सिमम येतात. पण माझं असं टार्गेट आहे की 16-17व्या वर्षीच लोकांना तुम्ही ट्रेन करायला लागला तर ते 18व्या वर्षी आयर्नमॅन होऊ शकते. ओके. सो बरेचसे 10वी पास झालेले जे लोक आत्ता एस्पेशली लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे ॲटलिस्ट 7-8 असे आहेत जे 10वी पास झाले आणि आता काय करायचं. सो त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की आयर्नमॅन करायचे असेल तर 2 वर्ष ट्रेनिंग करा. सुदैवाने सगळ्या शाळा कॉलेजेस झूमवर झाल्यामुळे त्यांना वेळ पण मिळाला, एनर्जी बर्न ऑफ करायला एक चांगलं कारण पण मिळालं. सो 14 ते 16 वर्षाची जी मुलं मुली असतील त्यांना सगळ्यात आत्ता योग्य टाईम आहे. कॅच देम यंग. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामधले काही असेही असतील की जे भारताचं नाव आणखीन वर करू शकतात. तुम्ही आता या तुमच्या जर्नीमध्ये बरेच स्पोर्ट्सच्या व्यक्तींना भेटला असाल, तर तुमचे काय एक्सचेंजेस ऑफ डायलॉग होतात या दरम्यान, म्हणजे अपार्ट फ्रॉम स्पोर्ट्सवरती बोल? बऱ्याच वेळा तुम्ही जसं तुमचा आता लेटेस्ट धोनीला भेटलोय, सचिनला भेटलोय. मॅक्सिमम वेळा त्यांना कुतूहल असतं की ह्या एवढी मोठी रेस तुम्ही कशी करता, एवढा वेळ कंटिन्युअसली व्यायाम कसा करता. आणि एक एक्सचेंज ऑफ थॉट्स असतं की मेंटल फिटनेससाठी बऱ्याच वेळा मी पण विचारतो की या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय केलं, हाऊ डिड यू गेट रेडी. आणि मग त्यातनं तुम्ही बरंच काही शिकत असता. आता तुम्ही कल्चर पाहिलं तर अचानक चेंज झालेलं आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंगला आणि फिटनेसला खूप महत्त्व दिलं जातं, एस्पेशली क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटमुळे आता कबड्डी असेल किंवा टेनिस असेल. सो तुम्ही फिटनेससाठी काय करता, तुम्ही कुठल्या मसल्सवर काम करता, ह्याच्यावर जास्तीत जास्त आमचा डेव्हलप होतो. ओके. म्हणजे जसं सचिन तेंडुलकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की मॅच माझी जेव्हा ते चेन्नईला गेले होते, चेन्नईचं क्लायमेट बघून त्यांनी पहाटे 3चा गजर लावून पाणी पिऊन स्वतःचं हायड्रेशन लेवल मेंटेन करणं, म्हणजे मॅच ही जेव्हा शेड्यूल होते त्याच्या अगोदर 2 दिवसापासून त्यांची ती पूर्ण तयारी चालू होते नॉर्मली. तसं तुमच्या ह्याच्यात जर बघायचं झालं आयर्नमॅनच्या क्षेत्रामध्ये, तर हा मेंटल गेम आहे का फक्त फिजिकल स्ट्रेंथ आहे? फिजिकल ऑब्व्हियसली आहे, कारण 12-14 तास तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी केला तर फिजिकल त्यात ताण येतोच. पण शेवटी मेंटल विल पॉवर ही खूप महत्त्वाची आहे की कुठल्या, मग तो प्रोफेशनल ॲथलीट असेल किंवा जो माणूस शेवटी येणार असेल, त्याला कुठल्या तरी एका स्टेजला असं लक्षात येतं की माझे मसल्स दुखत आहेत
किंवा डिहायड्रेशन झालं आहे आणि त्यावेळेला जो पॉझिटिव्ह माइंडसेटने पॉझिटिव्ह सेल्फ टॉकने त्या सिच्युएशनमधून स्वतःला बाहेर काढतो, तोच शेवटी ती रेस पूर्ण करून आयर्नमॅनचा टायटल मिळवू शकतो. सो मेंटल फिटनेस ही खूप महत्त्वाचं आहे. आता या तुमच्या सगळ्या प्रवासामधला तुमचे एखाद दुसरे अविस्मरणीय क्षण सांगू शकाल का? ऑब्विसली न्यूझीलंड हे खूप महत्त्वाचं होतं, कारण 25 जगात मी म्हणलं तसं खूप कमी लोक आहेत, भारतात तर कोणीच नाही आहे. पण जायच्या आधी तरुणाचं संकट यायला लागलं होतं आणि जगभर असं व्हायला लागलं होतं की आता आपल्याला जाता येईल की नाही. भारतात तोपर्यंत केस आलेली नव्हती, त्यामुळे आम्ही तसे निश्चिंत होतो. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की सिच्युएशन टाईट व्हायला लागले. पण मी आधीच माझ्याबरोबर 8 माझे ट्रेनर होते, त्यांना सांगितलं होतं की जगभरात काय चाललंय ते विसरून जायचं. कारण मला ॲज अ कोच त्यांनी फिनिश केलेलं पण जास्त महत्त्वाचं होतं. आणि माझ्यावर एक थोडं विशेष दडपण नाही म्हणता येणार, पण एक सबकॉन्शियस प्रेशर होतं की 25वी रेस, मग काही चुकीचं नाही व्हायला पाहिजे. न्यूझीलंडचा कोर्स पाणी थंड असतं, पण ते लेक स्विमिंग, त्यामुळे तिथे वेव्स नाही आहेत. स्विमिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. सायकलिंगची माझी तयारी खूप कमी होती यावेळेस. काही वेगवेगळी कारणं, ट्रॅव्हल. सो सायकलिंगमध्ये मला माहिती होतं की मी सायकलिंग फिनिश केली की रेस पूर्ण होईल. आणि माझा काका पुण्याहून आला होता आणि माझा आत्तेभाऊ ऑस्ट्रेलियाहून आला होता. सो माझं सुदैव होतं की त्यांनी मला रेस फिनिश करताना पाहिलं. माझ्याबरोबर माझ्या 8 लोकांनी रेस पूर्ण केली आणि रेस फिनिश झाली आणि एक आठवड्यात सगळं पिक्चर बदललं की आम्ही 13 तारखेला रात्री लँड झालो आणि 15पासनं फ्लाईट्सच बंद केल्या. आमची 25व्या आयर्नमॅनची पार्टी पण राहिली, कारण सगळंच बंद झालं त्यानंतर. सो तुम्ही किती फॉर्च्युनेट आहात, तुमचा इंडिपेंडन्स किंवा तुमची हेल्थ तुमच्याकडनं काढून घेतली की तुम्हाला लक्षात येतं. सो मागच्या 4 महिन्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, जाणवलं. आणि एवढंही कळलं की या 4 महिन्यात तुम्ही स्वतःवर जितकं लक्ष द्याल, की मी सगळ्या माझ्या ट्रेनर्सला सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी विकनेसेस असतात. हे 4 महिने आपल्याला देवाने दिले की तुमच्या विकनेसवर तुम्ही काम करा. आणि ते पर्सनल लाईफमध्ये असतात, प्रोफेशनल लाईफमध्ये असतात आणि ऑब्व्हियसली स्पोर्टिंग लाईफमध्ये असतात. ज्यांनी ह्या 4 महिन्याचा चांगला फायदा करून घेतला, कुठली का रेस होईना, जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही मात करालच. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता जसं तुम्ही 25 केलं गोल्डन जुबली, तशी सिल्वर जुबली आणि हिरक महोत्सवही साजरा करा. पण जाता जाता तुम्ही सर्व भाविकांना आणि आमच्या फेसबुकच्या फॅन्सला काय मेसेज द्याल? सगळ्यात पहिले मेसेज आहे की स्वतःच्या हेल्थवर इन्व्हेस्टमेंट करा. आणि त्यात मी मगाशी म्हटलं तसं आज संध्याकाळी चालू करायला काहीच हरकत नाही. उद्यापर्यंत वाट बघायची अजिबात रिक्वायरमेंट नाही. अर्धा तास किंवा 40 मिनिटं स्वतःसाठी हे तुम्हाला काढता यायलाच पाहिजे. व्यायाम नुसता व्यायाम म्हणून बघू नका, पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल म्हणून बघा. आणि ते केलं तर मग करोना येऊ देत का काय येऊ देत, तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर तुम्ही मात करू शकाल. नक्कीच. धन्यवाद सर. येस, तुम्ही तुमच्या वेळ काढून आमच्या इथे आलात आणि आम्हाला ही मुलाखत दिली. धन्यवाद. येस, जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. योगेश्वरी माता की जय.